अंबरनाथमध्ये कचरा संकलनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा गंभीर आरोप समोर आला आहे। कचऱ्याऐवजी नाल्यातील गाळ, चिखल आणि मातीचे वजन करून कोट्यवधी रुपयांची बिले उभारली जात असल्याचा गंभीर आरोप भाजप नगरसेवकांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणामुळे शहरातील कचरा व्यवस्थापन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। अंबरनाथ शहरातील कचरा संकलनाचा ठेका 2023 पासून समीक्षा कंपनीकडे आहे। यापूर्वी 2017 पासूनही हीच कंपनी शहरातील कचरा व्यवस्थापनाचे काम करत आहे। मात्र 7 ते 8 वर्ष काम करूनही शहरात आजही 210हून अधिक कचरा कुंड्या कायम असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केलाय। शहरातील स्वच्छता व्यवस्था सुधारण्याऐवजी कचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार होत असून यामध्ये जनतेच्या कराच्या पैशाचा अपव्यय केला जातोय। भाजप नगरसेवकांनी केलेल्या आरोपानुसार कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरमध्ये कचऱ्याऐवजी नाल्यातील गाळ, चिखल आणि जड माती भरून ती खाजगी वजन काट्यावर वजनासाठी नेली जाते। त्यामुळे वाहनांचे वजन वाढते आणि त्या आधारे अधिकची बिले तयार केली जातात। नगरसेवकांनी प्रत्यक्ष वजन काट्यावर जाऊन पाहणी केली असता समीक्षा कंपनीच्या वाहनांसोबत इतर खाजगी डंपरचाही वापर होत असल्याचा दावा करण्यात आलाय। तसेच रिकाम्या वाहनांचे वजन तपासले जाते का असा प्रश्न विचारल्यानंतर वजन काटा चालकाने जे वजन सांगितले जाते तेच नोंदवतो असे उत्तर दिल्याचा आरोपही करण्यात येतोय। म्हणजे प्रत्येक वाहनामागे सुमारे 500 किलो ते अर्धा टनापर्यंत वजन अधिक दाखवले जात असल्याने लाखो रुपयांची अतिरिक्त बिले तयार होत असल्याचा संशय आहे। अंबरनाथ शहरातून दररोज सुमारे 170 टन कचरा उचलला जात असल्याचे दाखवले जाते। मात्र लोकसंख्या आणि क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या बदलापूर शहरात सुमारे 100 टन कचरा निर्माण होत असताना अंबरनाथमध्ये तब्बल 170 टन कचरा कसा निर्माण होतो असा सवालही नगरसेवक अभिजित करंजुले पाटील यांनी उपस्थित केलाय। त्याचबरोबर एवढ्या प्रमाणात कचरा उचलल्याचा दावा केला जात असतानाही शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर आजही कचऱ्यांचे ढीग दिसत असल्याचे त्यांनी नमूद केलंय। गेल्या 2023 पासून समीक्षा नामक कंपनीला अंबरनाथ शहराचा कचरा संकलित करण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी दिला होता। जवळपास हीच कंपनी 2017 पासून अंबरनाथमध्ये काम करते। 23ला नवीन टेंडर पण त्यांनाच देण्यात आलं। आज समीक्षा 7 ते 8 वर्षापासून काम करत असताना सुद्धा नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळपास 210हून अधिक कचरा कुंडी आज पण अस्तित्वात आहेत। आणि एवढंच नाही तर जेव्हा आम्ही याच्या सखोल चौकशी याला करायचा विषय केला तर एकतर ह्या टेंडरमध्ये कुठंतरी तरतूद आहे की वजन काटा हा स्वतः नगरपालिकेच्या मालकीचा असावा। आम्ही जेव्हा सर्वात पहिली जीबी घेतली, पहिली जीबीमध्ये 15 लाख रुपये नगरपालिकेच्या वजन काट्यासाठी मंजूर देखील करून घेतले। परंतु आज 7वा महिना म्हणजे जवळपास 4 महिने होऊन सुद्धा नगरपालिकेने तो वजन काटा लावला नाही। म्हणजे आम्हाला हे कळत नाही की ह्या सगळ्याच्या मागं कोणती अदृश्य शक्ती काम करते की नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काम करण्याशी थांबवलं जात आहे। आपण पाहू शकता की इकडे हे डंपरने जो नाल्यातला गाळ आहे तो आणला जातो आणि याला वजन करून याला कचऱ्यामध्ये याची मोजणी केली जाते। जवळपास बदलापूरसारखा शहराचा कचरा दिवसाला आहे 100 टन आणि अंबरनाथमध्ये असं काय घडतं की अंबरनाथमध्ये 170 टन जमा होतो। म्हणजे लक्षात घ्या जवळपास 70 टन अधिक कचरा हा बदलापूरपेक्षा अंबरनाथमध्ये जास्त जमा केला जातोय आणि होऊन सुद्धा अंबरनाथ शहरांमध्ये मुख्य रस्त्यांवर कचरा दिसतो आपल्याला। असं असताना कुठंतरी खूप इकडे भ्रष्टाचाराचा वास या ठिकाणी येतोय। आपण मागं पाहू शकता की समीक्षाचे डंपर असणं अनिवार्य होतं, गरजेचं होतं। कोणती तरी इतर कंपनीचे डंपर वापरले जातात, ते प्रायव्हेट काट्यावर या ठिकाणी येऊन वजन केलं जात आहे। त्याला विचारलं याची एमटी गाडीचं वेट होतो का, बोलतो नाही, मला जो वजन सांगतात मी तोच एमटीला वेट पकडतो। म्हणजे खूप मोठा भ्रष्टाचार होतोय। जवळपास 500 किलोचा फरक म्हणजे अर्धा टनाचा फरक प्रत्येक गाडी मागं त्या ठिकाणी येतोय। ते दिवसाला लक्षात घ्या 50-60 टन अशीच त्या ठिकाणी मोजणी काउंट वाढवला जात आहे। खूप मोठा गोंधळ आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी लक्षात घेतलं आणि आम्ही थेट या ठिकाणी आलो। आम्ही संपूर्ण ह्या आरोग्य अधिकाऱ्यांना देखील बोलवून घेतलं, त्यांना देखील दाखवलं की तुम्ही जर का नाल्यातला गाळ इकडे आणून कचऱ्यामध्ये मोजत असतील तर अंबरनाथकरांच्या पैशाची खूप मोठी लूट होते आणि याच्याकरता अंबरनाथकरांचे आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक स्वस्थ बसणार नाही। आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी हा जो कचऱ्याचा सगळं जो करप्शन चालतोय आज याची आम्ही पाहणी केली आणि ते सगळे आम्ही
शोधून काढलं, त्याच्यात सगळा मातीचा गाळ हा वजन केला जातोय तिथे. मी सर्व नगरसेवकांना, म्हणजे आमचे मित्र पक्षाचे जे नगरसेवक आहेत, शिवसेनेचे देखील, त्यांच्याही मनात इच्छा आहे की हा कचऱ्याचा जो घोळ आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर कुठेतरी याच्यावर कारवाई करा आणि हा कॉन्ट्रॅक्टर जो आहे याला ब्लॅकलिस्ट करा, अशी आमची मागणी असेल. आणि आम्ही त्यांनाही सांगतो की तुम्ही देखील याला हे करा. टेंडरच्या अटीनुसार कचरा मोजण्यासाठी नगरपालिकेच्या मालकीचा स्वतंत्र वजन काटा असणे बंधनकारक होते. यासाठी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सुमारे 15 लाख रुपयांचा निधीही मंजूर झाल्याचे सांगितले जाते. मात्र अनेक महिने उलटूनही नगरपालिकेचा स्वतःचा वजन काटा कार्यान्वित करण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला असून खाजगी वजन काट्यावरच संपूर्ण प्रक्रिया सुरू असल्याने या व्यवहारावर संशय अधिक गडद होत असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकाराची माहिती आरोग्य विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनाही देण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केला आहे. दरम्यान नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनीही संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अधिकाऱ्यांकडे याबाबत जाब विचारल्याचे सांगितले जात आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याचा आरोपही करण्यात आलाय. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार का, आरोपामागील सत्य काय आहे आणि दोषी आढळल्यास कारवाई होणार का, याकडे आता अंबरनाथकरांचे लक्ष लागलंय. मेरा नाम शिवम सिंह है और यहाँ पे सभी गाड़ियाँ आती हैं, वजन होता है, जो भी खाली गाड़ी रहता है उसको माइनस करके गाड़ी रिटर्न चली जाती है. मेरा काम सिर्फ गाड़ी काटा करने का है. जो भी वजन सामने वाले बोलेंगे सर लोग, वो वजन खाली गाड़ी का मुझे डालना पड़ता है. तो उत्तम नगर पालिका के कर्मचारी क्या बोलते नहीं है. जब मैं यहाँ पे आया, अभी मेरे को 1 महीना हुआ यहाँ पे आए हुए, जब भी मैं यहाँ पे था वो टाइम पे पुरानी गाड़ियाँ थी, तो सब गाड़ियों का वजन मेरे को मालूम था. जब यहाँ पे मैं आया तो सभी देखा तो सभी नई गाड़ी आ रही है, सभी नई गाड़ी आरसी है. तो मैं सर से पूछा, बोला उत्तम सर कि क्या वजन है इनका खाली गाड़ी का, तो मेरे को बोले 10,490, जो 1 से स्टार्ट होता है, जो 2 से स्टार्ट होता है उसका 10 टन 100 किलो बस. इथे अंबरनाथ शहराचा कचरा क्लिअर करण्यासाठी समीक्षेच्या गाड्या इथे डम्पिंग आपल्या अंबरनाथ शहरात उचलला जातो. तो कचरा संपूर्ण इथे काट्यावर येतो, तो आम्ही त्यांचं वजन करून घेतो. आणि खाली गाडी जे वजन होतं पहिलं स्टार्टला, नवीन गाड्या ज्यावेळी आल्या त्यावेळी मी त्या गाड्यांचं खाली गाड्यांचं वजन केलं होतं. तेच वजन आपण आल्यावर आम्ही कंटिन्यू ठेवलेलं आहे आणि त्याच्यातनं आल्यावर गाडी ते मायनस करतो आणि बाकी कचऱ्याचं आपण वजन दाखवतो. नवीन गाड्या आल्या होत्या ना त्यावेळी आपण त्याचं वजन केलं होतं. आता ते फरक कसा आला काय आला आपल्याला ते माहिती, पण काट्यावर आम्ही त्या पहिलं वजन केलं होतं, पण त्या नवीन गाड्याचं त्यावेळी तेवढं होतं. आता 10,940. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.